नमस्कार सर्वांना. विहंगम टेक्नॉलॉजिस्टिक ऑर्गनायझेशनच्या ज्ञानबोध ज्ञानगंगा या कार्यक्रमामध्ये आज आपण स्वामी दत्तदूतांचे मानवी जीवनातील गूढ रहस्य भाग 1 याचा आज दुसरा दिवस आहे आणि पहिली 3 प्रकरणं वाचलेली आहेत आणि आज आपण चौथे प्रकरण वाचत आहोत. सर्वांना आवाज येतोय का व्यवस्थित? हो. तर आजचं चौथं प्रकरण आहे शक्तीचे विश्व. अनेक शक्ती ज्या आहेत विश्वामध्ये, त्या सर्व शक्तींचं विश्व कसं आहे याची माहिती या प्रकरणातून आपल्याला मिळणार आहे. काही शंका आली, काही समजली नाही तर नक्की जरूर तुम्ही विचारू शकता. पूर्वजन्मात किंवा पूर्वीच्या अनेक जन्मात तसेच या जन्मातील सत्कर्मांमुळे मनुष्य सतत चांगल्या किंवा शुभ शक्तीच्या अंतर्गत राहतो. एखादी व्यक्ती शुभ शक्तीच्या अंतर्गत असेल तर ती कशी असेल ते पाहू. व्यक्ती जर 100% शुभ शक्तीच्या अंतर्गत असेल तर ती सदैव प्रसन्न अंतःकरणाची, इतरांना आनंद देणारी, परोपकारी, प्रेमळ व ईश्वर भक्त असते. तिच्या प्रत्येक कार्यात तिला यश येत राहते. अशी व्यक्ती अत्यंत नम्र असते व शक्यतो कुणाचेही मन दुखवत नाही. अशा व्यक्ती कालांतराने आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत होतात व त्यांचा दैवी शक्तीत प्रवेश होतो. वातावरणातील आत्मे, स्वर्गातील देवता, देवदूत, संत महात्मे नेहमी सज्जनाला मदत करण्यास तत्पर असतात. त्यामुळे आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत झालेले व्यक्ती जे बोलतात ते खरे होते. त्यांना वाचासिद्धी व अंतर्स्फूर्ती प्राप्त होते. परमेश्वरी संरक्षण प्राप्त झालेल्या अशा व्यक्ती समाजातील दुःखितांचे अश्रू पुसण्याचे काम करतात. लोकांना वाईट मार्गापासून परावृत्त करून चांगल्या मार्गाला लावण्याचे प्रयत्न करतात. त्यांच्या या प्रयत्नात वातावरणात फिरणारे अनेक चांगले आत्मे, देवदूत मदत करतात. अदृश्य रूपाने अनेक आत्मे संरक्षण व मार्गदर्शन करतात. कोणालाही समजेल अशा सोप्या भाषेत हे जरी लिहिलेले असेल तरी प्रत्यक्षामध्ये प्रकार थोडा वेगळा असतो. आपल्या मेंदूमध्ये तसेच शरीरात इतरही अनेक ठिकाणी शक्तींची अनेक केंद्रे असून पूर्वजन्मात जर चांगली कर्मे केली असतील तर चांगली शक्ती खेचणारी केंद्रे जागृत होतात. परिणामी वातावरणातील चांगल्या शक्ती किंवा दैवी शक्ती, चांगले आत्मे अशा सर्व गोष्टी चांगल्या माणसाकडे खेचल्या जातात. बघा, म्हणजे जरी बाहेर कितीही शक्ती असल्या तरी ते खेचून घेण्याचं काम हे त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे. त्या व्यक्तीनं जर त्या शक्ती खेचून घेतल्या नाहीत, ती केंद्र जागृत केली नाहीत, आणि यासाठी काय करायला लागेल, तुम्ही जर ध्यानाला बसला नाही तर या शक्ती तुमच्याकडे येतील का? आपोआप नाहीत येणार. त्याला काहीतरी आपले स्वतःचे प्रयत्न प्रत्येकाचे हवे आहेत. प्रत्येकाची साधना हवी आहे. तुम्ही साधनेला बसला तरच त्या शक्ती आपल्याकडे येतात. आणि इथं काय सांगितलंय, आपल्या मेंदूमध्ये तसेच शरीरात इतरही अनेक ठिकाणी शक्तींची अनेक केंद्रे असून, म्हणजे बघा, आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्या शरीरामध्ये शक्तींची केंद्र कशी आहेत आणि कोणकोणते आहेत. 7 चक्र आपण शिकलेलो आहोत आणि अनेक चक्र सुद्धा, त्यानंतरची 12 चक्रे, 114 चक्रांपर्यंत आपलं शिक्षण झालेलं आहे. तर अशी ही अनेक केंद्रे आहेत आणि या केंद्रांच्या माध्यमातूनच आपण विश्वातील शक्ती खेचून घेत असतो. म्हणूनच म्हणतात गुड अट्रॅक्ट्स गुड, म्हणजे चांगल्याच गोष्टीकडे चांगले नेहमी अट्रॅक्ट होत असते. मनात सतत चांगले विचार करणे, स्वप्नामध्ये वा ध्यानामध्ये देवी देवतांची, तीर्थस्थानांची दर्शने होणे, चांगल्या विचारांच्या माणसाच्या सहवासात लाभणे, मनाची एकाग्रता प्राप्त होणे, सतत आनंद होत राहणे, मन कशातही अडकून न पडणे, प्रेम, आनंद व शांती या सर्व गोष्टी शुभ शक्तीच्या आणि दैवी शक्तीच्या अंतर्गत येतात. काही आत्मे थोडे रागीट स्वभावाचे असतात, परंतु त्यांचा राग दुसऱ्याच्या भल्यासाठी असतो. मन आतून शांत व प्रसन्नच असते. दैवी शक्तीच्या अंतर्गत राहणारे आत्मे
पूर्ण आनंदमय व कल्याणमय असतात. त्यांच्या सहवासाने इतरांचे कल्याण होते. अशा आत्म्यांना संत म्हटले जाते. सिद्ध पुरुषांचे समाधीस्थान, मंदिरे, सिद्ध पुरुषांची तपश्चर्येची स्थाने, त्यांनी तपस्या केलेल्या जागा, एखाद्या भक्ताला त्या ठिकाणी देवतेचे किंवा श्रेष्ठ आत्म्याचे दर्शन घडले, ती जागा, ईश्वराच्या नावाने अनेक लोक जेथे एकत्र येऊन प्रार्थना करतात, अशी जागा, अशा सर्व ठिकाणी दैवी स्पंदने स्वर्गाच्याही पलीकडच्या प्रांतातून पृथ्वीवर पाठवली जातात. त्याचा स्पर्श मानवाच्या सूक्ष्म देहाला होतो. बघा, हे कोणी अनुभवले का? अशा सर्व ठिकाणी दैवी स्पंदने स्वर्गाच्याही पलीकडच्या प्रांतातून, आपण अनेक आयाम शिकलेलो आहोत, तर ह्या वेगवेगळ्या आयामातून जे आपल्याला इतर मानवी देहाच्या पलीकडचे जे आत्मे असतात, जे मार्गदर्शक असतात, एंजल्स असतात, ते सर्वांना मदत करत असतात. कालच पाहिलं आपण प्रकरणात, करोडो लोक मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला तयार असतात. अशा सर्व ठिकाणी दैवी स्पंदने स्वर्गाच्याही पलीकडच्या प्रांतातून पृथ्वीवर पाठवली जातात. त्यांचा स्पर्श मानवाच्या सूक्ष्म देहाला होतो. म्हणजे या ठिकाणी आपण ज्या वेळेला जातो, समाधीस्थानं, वेगवेगळी सिद्ध पुरुषांची समाधीस्थानं, तपस्या केलेल्या जागा, मग तीर्थाटन का म्हटलं जातं याला? तिथली व्हायब्रेशन्स घेण्यासाठी तिथं जायचं असतं. पृथ्वी तलावर काही ठिकाणी प्राचीन ऋषी आजही तपश्चर्या करीत आहेत. या ऋषींच्या दिव्य देहातून कधीतरी स्पंदने प्रसूत होतात. त्याचे परिणाम पृथ्वी तलावरील मानवांवर होतात. जे भक्तिमान आत्मे असतात, त्यांच्यातील भक्ती, प्रेम वाढू लागते. मानवांना सन्मार्ग प्राप्त व्हावा म्हणून हे ऋषी किमान वर्षातून एकदा तरी अशी स्पंदने वातावरण सोडतात. बघा, हे मानवांचा सन्मार्ग प्राप्त व्हावा म्हणून हे ऋषी वर्षातून एकदा तरी अशी स्पंदने सोडत असतात. मग आपल्याला काय माहितीये कधी हे करतात, स्पंदने सोडतात? आपण ती ग्रहण करण्यासाठी तयार आहोत का? आपली मानसिक तयारी आहे का? आपली शारीरिक तयारी आहे का? तर आपली अशी जर तयारी असेल किंवा आपली नित्य साधना असेल, तर ही स्पंदनं मानवापर्यंत नक्कीच पोहोचतात. आणि ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला जर आपलं ध्यानाची साधना, नित्य साधना ज्यांची असेल, ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला तर हे ऋषींची स्पंदनं सर्वांना अवश्य मिळतात. संध्याकाळी सूर्यास्तानंतर आकाशातून काही दिव्य स्पंदने पृथ्वीवर पाठवली जातात. या स्पंदनांमध्ये आनंदाच्या लहरी असतात. काही भाग्यवान लोकांना अशा वेळी दिव्य आत्म्यांचे दर्शन घडते. सकाळी सूर्योदयाच्या वेळीही वातावरण दिव्य स्पंदन लहरी प्रसूत होत असतात. यामुळेच सूर्योदय व सूर्य येतोय का आवाज? हो, हो येतोय आता मॅम. येते येते. हा, कट झाला होता ना. हा तेच. त्यामुळे सूर्योदय व सूर्यास्त या दोन्ही वेळा ध्यानाला चांगले असतात. अशा वेळी ध्यान केले असता आध्यात्मिक उन्नती लवकर होते असे म्हटले जाते. उजवा शंख, तुलसी, स्फटिक, पुष्कराज, माणिक, पाचू, मोती, हिरा या वस्तूंमध्ये चांगल्या प्रकारची स्पंदने असतात. परंतु या वस्तू जर पूर्वी अनेक वर्षे कोणी वापरल्या असतील, तर त्या व्यक्तीची स्पंदने त्या वस्तूंना प्रभावित करतात. म्हणून इतरांनी बराच काळ वापरलेली वस्तू वापरू नये व मृत व्यक्तीची ही वस्तू वापरू नये. आता हे आपल्याला मॅडमनी सांगितलेलंच आहे की कोणाचं पेन सुद्धा आपण वापरायचं नाही, कारण त्या प्रत्येकाच्या वस्तूला त्या त्या व्यक्तीची स्पंदनं असतात आणि आपली स्वतःची स्पंदनं, स्वतःची ऊर्जा जर
कायम ठेवायची असेल, प्रभावित ठेवायची असेल, ऊर्जामय स्वतःला ठेवायचं असेल, तर इतर कोणाच्याही कोणत्याही वस्तू आपण वापरू नयेत. आणि तोच उल्लेख इथं बरोबर आलेला आहे. मृत व्यक्ती सज्जन असेल तर तिची वस्तू वापरली असता त्रास होत नाही. पण काही भूते इतकी दुष्ट असतात की त्यांना स्वतःच्या मुलानेही आपली वस्तू वापरलेली आवडत नाही. आणि बरेच जण आपल्याकडे बघा, मृत व्यक्तींच्या अनेक वस्तू पुढच्या पिढीने वापरल्या जातात. आपल्याला काय माहित ना त्या व्यक्तीला काय गती मिळालेली आहे. त्यामुळे या गोष्टी सावधतेनं करणं गरजेचं आहे. अशा दुष्ट आत्म्यांच्या वस्तू वापरल्याने वापरणाऱ्याला त्रास होतो. वातावरणातील अशा चांगल्या व वाईट शक्ती आपले प्रभाव मानवी जीवनावर कशा प्रकारे पाडत असतात, याविषयी मला स्वतःला आलेले चांगले वाईट अनुभव पुढे देत आहे. आता स्वामी अनुभव सांगतायत की कसे काय हे अनुभव आले त्यांना अशा चांगले वाईट प्रकारचे. तर अदृश्य मदतनीस कसे भेटले आहेत स्वामींना बघूया आपण. साधना करण्यासाठी पुरेसा एकांत हवा, म्हणून मी जेथे विपुल पाणी आहे व गुहा आहेत अशा अरण्यात जात असे. तेथे गेल्यावर असा अनुभव येईल की अरण्यातील आदिवासी लोकांना कोणीतरी माझ्या आगमनाची पूर्व सूचना दिलेली असे व ते माझी वाट पाहत असत. विशेष म्हणजे अगदी अपरिचित जागीही असा प्रकार घडून यायचा. हे कसे घडते याचे मलाही त्या काळी आश्चर्य वाटत असे. त्या काळी चालत प्रवास करण्याचे माझे व्रत चालू होते. ज्या दिवशी चालत प्रवास सुरू केला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी एका खेडेगावात पोहोचलो. तेथे एका मुस्लिम स्त्रीने माझी अगदी आस्थेने चौकशी केली. तिने मला आपल्या घरी नेले व जेवू खाऊ घातले. नंतर तिने मला सांगितले, त्या रात्री तिच्या स्वप्नात एक अवलिया आले व त्यांनी तिला माझ्या आगमनाची सूचना दिली. त्या काळात तिच्या कुटुंबाची परिस्थिती अगदी गरिबीची होती. आता त्यांची ही परिस्थिती खूपच चांगली झाली असून ते सर्व बाजूने समृद्ध झालेले आहेत व याचे श्रेय ते मला देतात. त्या स्त्रीची मुले आता मोठी झाली असून सर्वजण अगदी आनंदात आहेत. ती स्त्री म्हणते, या अवलियांनी तिला स्वप्नात सांगितले होते, उद्या तुला एक महात्मा भेटेल, त्याचा आदर सत्कार कर म्हणजे तुझे दिवस पालटतील. माझी सख्खी धाकटी बहीण मंगल ही सुद्धा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढत होती. एक दिवस तिच्या स्वप्नात परम गुरु श्री स्वामी समर्थ गेले आणि म्हणाले, लवकरच दत्तगिरी तुझ्याकडे येईल व तुझे दिवस पालटतील. जवळजवळ 20 वर्षात मी तिला भेटलो नव्हतो. अचानक तिच्याकडे जावे असे मला वाटू लागले. मी तिच्याकडे गेलो हे सांगण्याची गरज नाही की स्वप्नात ज्याप्रमाणे तिला सांगितले गेले होते पुढे तसेच घडत गेले. काही दिवस साधना करण्यासाठी म्हणून एकदा मी आंध्र प्रदेशातील एका गुहेत जायचे ठरवले. नागार्जुन सागरहून हे स्थान जवळच होते. संध्याकाळी तेथे पोहोचलो तर एक म्हातारी स्त्री माझी वाट पाहत नदी किनारी बसली होती. तिने मला दुरून पाहिले व धावत येऊन नमस्कार केला व म्हणाली, दुपारपासून मी आपली वाट पाहत आहे. त्या स्त्रीला मी ओळखले नाही कारण पूर्वी कधी तिला मी पाहिल्याचे आठवत नव्हते. ती स्त्री म्हणाली, रात्री तुम्ही माझ्या स्वप्नात आलात व म्हणालात, मी या गुहेत काही दिवस साधना करण्यासाठी उद्या येत आहे, तेव्हा तू माझी सेवा करण्यासाठी ये. हे ऐकून ईश्वर लीलेचे मला आश्चर्य वाटले. ईश्वर आपल्या भक्ताची सर्व बाजूंनी काळजी करीत असतो हे अगदी खरे आहे. अदृश्य सृष्टीमधील असंख्य आत्मे पृथ्वी तलावरील मानवांना मदत करण्याचे कार्य करीत असतात. हे आत्मे एखादी व्यक्ती ज्या देवाची किंवा सत्पुरुषाची भक्ती करते त्याच्या रूपाने स्वप्नात येतात व मार्गदर्शन करतात. म्हणजे स्वतः दत्तगिरी महाराज स्वप्नात गेले होते का त्या आजींच्या नाही, तर इतर कोणते आत्मे होते, ते आत्मे स्वतः स्वामींच्या रूपानं त्यांना स्वप्नात येऊन दर्शन देऊन सांगून गेले की उद्या दत्तगिरी महाराज येणार आहेत आणि तू तेथे जाऊन सेवा कर. अशा प्रकारे हे आत्मे मार्गदर्शन करीत असतात. अशा अदृश्य मदतनीसांपैकी कोणीतरी त्या स्त्रीच्या स्वप्नात माझ्या रूपाने गेला व माझी सेवा करण्यास त्या स्त्रीला सांगितले. अदृश्य मदत करणारे आत्मे अशा प्रकारे फक्त स्वप्नात जाऊन मदत करतात असे नव्हे, तर इतर अनेक प्रकारे ते मानवांना मदत करीत असतात.
आत्म्यांचे मुख्य कार्य मानवी मनातील श्रद्धा वाढविणे हे असते. बघा, काय आहे मुख्य काम आत्म्यांचं? मानवी मनातील श्रद्धा वाढविणे. बिलीफ सिस्टीम स्ट्रॉंग असल्याशिवाय कोणतीही गोष्ट पुढं होत नाही. यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करून ते मानवी मनातील श्रद्धा वाढवित असतात. यासाठी ते एखाद्या माझ्यासारख्या साधूला अकारण श्रेय देतात. कुठून तरी मानवी मनात श्रद्धा निर्माण व्हावी यासाठी या दृश्य सृष्टीतील आत्मे प्रयत्नांची अगदी पराकाष्ठा करीत असतात. त्यासाठी त्यांना विश्वासाचा, मैत्रीचा, श्रद्धेचा अगदी बारीकसा तंतू मिळाला तरी पुरेसा होतो. एवढ्या आधाराने ते मानवी मनाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करतात. अदृश्य सृष्टीतील असंख्य आत्मे मानवाच्या विकासासाठी सतत परिश्रम करीत असतात. एखादा पुरुष किंवा परिचित व्यक्ती स्वप्नात येऊन मार्गदर्शन करते तेव्हा त्या रूपामध्ये अदृश्य लोकातील कोणीतरी आत्मा रूप घेऊन स्वप्नात आलेला असतो. पुष्कळ वेळा हे अदृश्य मदतनीस नजीकच्या भविष्यकाळात घडणारी दृश्येही दाखवतात किंवा अंतर्स्फूर्ती देतात. आणि या गोष्टी नित्य ध्यान करणाऱ्यांना नक्की समजतात की पुढच्या काही दिवसांमध्ये काय घडणार आहे. थोडीशी तरी झलक येते किंवा काहीतरी इंटेन्शन येतं, असं असं होऊ शकतं, हे असं असं होणार आहे. त्यामुळे पुढचा मार्ग हा जे साधनेत आहेत नित्य साधनेमध्ये त्यांना पुढचा मार्ग पुसटसा दिसत असतो. माणसाच्या अंतःकरणात श्रद्धा व भक्ती जितक्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात हे अदृश्य आत्मे सहकार्य करीत असतात. बघा, कशावर डिपेंड आहे हे मदत आपल्याला कशी मिळणार आहे? ही कितीही आत्मे जरी असले, त्यांची शक्ती कितीही असल्या, आत्म्यांच्या सहकार्य करण्याची त्यांची कितीही तळमळ असली तरी सुद्धा ते कधी मदत करणार आहेत? माणसाच्या अंतःकरणात श्रद्धा व भक्ती जितक्या प्रमाणात असेल. आता ज्या व्यक्तीच्या मनामध्ये श्रद्धा भक्ती नाहीये त्यांच्यापर्यंत हे आत्मे पोहोचू शकणार नाही, असं स्वामींना सांगायचंय. त्यासाठी मानवांनी स्वतःच्या बिलीफ सिस्टीम हे स्ट्रॉंग ठेवल्या पाहिजेत, तरच हे आत्मे आपल्याला मदत करू शकतात. एका व्यक्तीचा माझ्यावर खूप विश्वास होता, माझ्यावर खूप प्रेम होते. एकदा रात्री 11 वाजता त्या व्यक्तीला इंगळी चावली व खूप वेदना होऊ लागल्या. त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्याला 3 इंजेक्शन दिली, परंतु त्याला रात्रभर झोप आली नाही. वेदनाने तो तळमळत होता व ईश्वराची प्रार्थना करीत होता. सकाळी 7 वाजता एक 8-9 वर्षाचा मुलगा त्याच्याजवळ आला व त्याने त्याची चौकशी केली. बरोबर त्याचा एक नातेवाईक रात्रभर जवळजवळ जागाच होता. त्या नातेवाईकाने त्या 8-9 वर्षाच्या मुलाला पेशंट संबंधी माहिती दिली व डॉक्टरी उपचाराने अद्याप बरे वाटलेले नाही म्हणून सांगितले. त्यावर तो मुलगा म्हणाला, मला एक औषध ठाऊक आहे, मी 5 मिनिटात ते घेऊन येतो. असे म्हणून तो मुलगा धावत हॉस्पिटलच्या बाहेर गेला. 2-3 मिनिटात तो एक काडी घेऊन परत आला. ती काडी पेशंट व त्याच्या नातेवाईकाला दाखवत तो म्हणाला, पहा, काही क्षणात वेदना गायब होती. असे म्हणून तो पेशंटच्या पायाजवळ उभा राहिला व 2 हाताच्या चिमटीत, अंगठा आणि तर्जनीत त्याने ती काडी आडवी धरली व हळूहळू ती काडी आपल्या दिशेने फिरवण्यास सुरुवात केली आणि म्हणाला, पहा, वेदना आता खाली खाली उतरू लागल्या आहेत. पेशंटने हो म्हणून सांगितले. अशा प्रकारे पायाच्या घोट्यापर्यंत वेदना उतरवल्यानंतर तो मुलगा म्हणाला, बघा, वेदना आता पायाच्या घोट्यापर्यंत उतरल्या आहेत. तुमच्या लक्षात आले असेलच, काडी मी माझ्या दिशेने गुंडाळल्याप्रमाणे फिरवत होतो. वेदना वरून खाली 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 आल्या. आता ती काडी उलट दिशेने फिरवतो, म्हणजे तुमच्या दिशेने फिरवतो, म्हणजेच वेदना पुन्हा वाढतील व वर वर चढू लागतील. असे म्हणून त्या मुलाने काडी उलट म्हणजे पेशंटच्या दिशेने फिरवायला सुरुवात केली. तात्काळ वेदना वाढू लागल्या. 2 मिनिटापूर्वी पेशंट वेदनेला मुक्तीने आनंदित झाला होता, तो पुच्छ तळमळू लागला व वेदना काढून घेण्यासाठी त्या मुलाला विनवू लागला. मुलाने काडी आपल्या दिशेने फिरवून पेशंटला वेदनामुक्त केले व त्या काडीविषयी माहिती देताना मुलगा म्हणाला, आले हे लक्षात? काडी आपल्या दिशेने फिरवली की वेदना उतरतात व पेशंटच्या दिशेने फिरवली की वेदना पुनश्च वाढतात. इंगळी म्हणजे विंचू
याचे विष उतरवणारी ही सिद्ध वनस्पती आहे. इतकी माहिती देऊन त्या मुलाने ती काडी त्या माझ्या पेशंट भक्ताला दिली व तेथून निघून गेला. माझ्या भक्ताला वाटले त्या मुलाचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये असणार. ते खेडेगावामध्ये छोटेसे हॉस्पिटल होते, म्हणून त्या मुलाला शोधण्याचा प्रयत्न केला. पण तो अदृश्य मदतनीस जसा गूढ रीतीने आला तसाच तो गूढ रीतीने अदृश्य झाला. ही घटना 76-77ची असून माझ्या त्या भक्ताने ती काडी मला दाखवली. बॉलपेनच्या रिफिलच्या आकाराची ती काडी होती. कोणालाही विंचू चावल्यास तो तेथे जाऊन विंचवाचे विष उतरून वहावा मिळवित असे. नंतर काही दिवसांनी अचानक ती वनस्पतीच अदृश्य झाली. कुठलेही कारण नसताना हा भक्तही माझ्यापासून दूर निघून गेला. यावरून एक गोष्ट लक्षात येते की श्रद्धा कमी झाली किंवा नष्ट झाली तर अदृश्य सृष्टीतून मिळणारी मदत सुद्धा बंद होते. बघा, आपल्या श्रद्धाच ढासळत चाललेल्या आहेत. बिलीफ सिस्टीम आपल्या ढासळत चाललेल्या आहेत. सध्या आपण कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही. कलियुगामध्ये खूप फसवणारे लोक आहेत, येत आहेत, फसवून जात आहेत. परंतु तरी सुद्धा आपण चांगल्या गोष्टींवरती, चांगल्या कार्यावरती, चांगल्या व्यक्तींवरती जर विश्वास ठेवून जर राहिलो तरच आपल्याला पुढे जाता येईल आणि अशा मदती मिळू शकतील. श्रद्धा जेवढी दृढमूल व घट्ट असते, अदृश्य सृष्टीतून तितकीच भरघोस मदत मिळत राहते. आता इथं आपल्याला मॅडमनी सांगितलं होतं की स्वतः आपण जितका विश्वास ठेवतो, स्वतःची बिलीफ सिस्टीम जेवढी स्ट्रॉंग असेल तेवढी समोरची व्यक्ती किंवा त्याचे रिझल्ट तेवढे येतात. म्हणजे दगडाला जरी आपण देव मानलं आणि जर विचार केला की या दगडाच्या देवापासून मला माझ्या संकटातून मुक्ती मिळत आहे, पण तेवढी श्रद्धा आपली जर स्ट्रॉंग असेल तरच त्या दगडातून मिळणारी ऊर्जा आहे ती आपल्यापर्यंत पोहोचते. परंतु वर वर जर त्या दगडाला नमस्कार केला आणि मनात श्रद्धा नसेल तर फळ मात्र मिळत नाही. म्हणजे हीच गोष्ट, हाच वैज्ञानिक सिद्धांत सर्व ठिकाणी लागू पडतो की आपली श्रद्धा, त्यातून बरं कशामुळे होतो आपण, आपल्या श्रद्धेमुळे होतो. जर आपली श्रद्धाच नसेल तर जगातली कोणताही डॉक्टर, कोणतेही संत, साधू, देव कोणीही आपल्याला बरं करू शकत नाही. असं ह्याचा हा मतितार्थ आहे गोष्टीचा. एका खेडेगावात एका भक्ताच्या घरी रात्री मुक्काम होता. त्या काळात खेडेगावातून रात्री 10-10:30च्या सुमारास सर्वजण झोपी जात असत. त्याप्रमाणे सर्वजण झोपी गेले होते. सवयीप्रमाणे मी ध्यान करीत बसलो होतो. रात्रीचा 12-12:30चा सुमार असावा. अचानक पलीकडच्या खोलीतून कोणीतरी स्त्री रडते असं वाटू लागले. मी बराच वेळ ऐकत राहिलो. पलीकडून खोलीतून रडण्याचा आवाज ऐकू येत होता. भक्ताची पत्नी रडत होती. मला काय करावे समजेना. शेवटी मी हाक मारली, वहिनी काय होते? भक्ताची पत्नी उठून बाहेर आली व म्हणाली, स्वामी कान खूप दुखतोय. माझ्याजवळ साधी वेदनाशामक गोळी सुद्धा नव्हती. शेवटी ईश्वराची प्रार्थना केली व त्या स्त्रीच्या कानात चक्क चमचाभर पाणी टाकले आणि आश्चर्य म्हणजे तत्क्षणी वेदना गायब झाल्या. त्या स्त्रीने माझे आभार मानले व झोपी गेली. म्हणजे त्या स्त्रीची पण श्रद्धा होती की हे स्वामी मला बरं करणार, जे काय करतील. अंगाऱ्याला सुद्धा कधी महत्व येतं, ज्या वेळेला त्या व्यक्तीची श्रद्धा असेल त्याच वेळेला तो अंगारा काम करतो. कोणतीही गोष्ट ज्या वेळेला काम करते जेव्हा तुमची श्रद्धा प्रबळ असेल. या घटनेनंतर जवळजवळ 2 वर्षांनी मी नागार्जुन सागर येथील आश्रमात राहत होतो. अचानक माझा कान दुखू लागला. कानाचे दुखणे इतके वाढले की त्यामुळे मलाही हालता येईना. डॉक्टर्सना कळेना काय प्रकार आहे. खूप औषधे झाली, शेकडो रुपये खर्च झाले. अशा प्रकारे जवळजवळ 2-1.5 महिने झाले तरी कान दुखणे थांबेना. आणि एक दिवस त्या स्त्रीचे मला पत्र आले. पत्रात पुढील प्रमाणे मजकूर लिहिलेला होता. प्रिय स्वामीजी, सुमारे 2 वर्षापूर्वी आपण आमच्याकडे आला होता तेव्हा माझा कान दुखू लागला होता. आपण 2 थेंब पाणी टाकले व कानाचे दुखणे तात्काळ थांबले. त्या दिवसापासून कान परत कधीही दुखला नाही. सुमारे 2 महिन्यापूर्वी सकाळी 9-10 वाजता अचानक कान परत ठणकू लागला.
माझ्या मनात सहज विचार आले, आत्ता स्वामी असते तर माझे कान तत्काळ बरे केले असते. माझ्या मनात विचार येत आहे, इतक्यात हवेतून एक हात प्रकट झाला व माझ्या कानावर तो हात फिरला व तत्क्षणीच कान दुखणे बंद झाले. कुणाला सांगून विश्वासही बसणार नाही, परंतु सकाळी 10ची वेळ होती. दिवसाच्या लख्ख प्रकाशात मी हवेत एक हात प्रकट झालेला पाहिला. त्या हस्तस्पर्शाने माझी कानदुखी पूर्ण बरी झाली. बरेच दिवस पत्र लिहून तुम्हाला हे सारे कळवायचे म्हणत होते, पण संसारातील व्यापामुळे पत्र लिहायला 2 महिने वेळ मिळाला नाही. आता जरा निवांत वेळ मिळाला म्हणून पत्र लिहायला घेतले. अशीच सदैव कृपादृष्टी ठेवा, आमच्या दुःखाचे निवारण करीत राहा, वगैरे वगैरे. पत्र वाचल्यावर मी स्वतःवर औषधोपचार करणे बंद केले व साधनेने कान बरा केला. वाचक हो, आमच्या भारतातील भक्त हे अशा प्रकारचे असतात. त्यांना फुकट, चोखट व लवकर हवे असते व वर ते निंदा करायला सदैव तयारच असतात. आता या स्त्रीने विचार करायला हवा होता की पूर्वी जेव्हा कान दुखू लागला होता तेव्हा रात्रीची वेळ होती. त्यामुळे स्वामींनी कान दैवी शक्तीने ठीक केला. दुसऱ्या वेळी दिवसाची वेळ होती. दैवी शक्तीला म्हणजे अदृश्य मदतनीसांना त्रास देण्याऐवजी तिने डॉक्टरांकडे जायला हवे होते ना. अशा प्रकारे अदृश्य मदतनीस तुम्हाला सर्व बाजूनी मदत करतात. ते तुमच्यातील श्रद्धा, भक्ती, प्रेम या वृत्ती वाढवाव्यात यासाठी. या वृत्ती वाढल्यानंतर आत्म्याचा विकास होतो. परंतु आजकालचा मनुष्य स्वतःच्या विकासाकडे दुर्लक्ष करतो व फक्त स्वार्थ पाहतो. स्वार्थासाठी देव, स्वार्थासाठी गुरु, स्वार्थासाठी स्वामी, स्वार्थासाठी साधू व स्वार्थासाठी अदृश्य मदत करणारे आत्मे त्यांना हवे असतात. परंतु अशा प्रकारे दैवी शक्तीचा दुरुपयोग झाल्यानंतर त्या शक्ती अशा स्वार्थी माणसांना मदत करणे बंद करतात. परोपकारी व निस्वार्थी स्वभावाच्या माणसांना दैवी शक्तीकडून मदत मिळत असते. इतर लोकांनाही मदत मिळते, परंतु ती तात्पुरती आणि मार्गदर्शन करण्यापुरतीच असते. दाखविलेल्या मार्गाने जर ती व्यक्ती मार्गक्रमण करीत नसेल तर दैवी शक्ती अशा व्यक्तीकडे दुर्लक्ष करतात. एकदा का दैवी शक्तीने दुर्लक्ष केले की मग दैवी शक्तीची कृपा सहजासहजी प्राप्त होत नाही. म्हणूनच ज्यांना कोणतीही साधना करायची असते त्यांनी धरसोड वृत्ती करू नये की आज एका देवाची साधना करायची, आज एक मंत्र जपायचा, उद्या वेगळा मंत्र करायचा, परवा दुसऱ्याच संतांची सेवा करायची. म्हणजे फक्त ट्रायल बेसवरती हे करणं अतिशय चुकीचं आहे. त्या शक्ती आहेत आणि त्या शक्तींचा तेवढा रिस्पेक्ट केला पाहिजे आणि त्या ज्या शक्ती आहेत त्यांच्याकडून आपल्याला जर काय हवं असेल तर तेवढं प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी वेळ देऊन आपण तिथं वाट पाहिली पाहिजे. लगेच धरसोड वृत्तीनं ह्या अशा प्रकारे गडबड करून कोणत्याही अशा साधना करू नयेत. नाहीतर होतं काय, मग कायमच आपल्याला त्या दैवी शक्ती आपल्याकडे कायमच दुर्लक्ष करते. यासाठी देवाला भिवून वागा व देवाची करुणा भाका, असे पूर्वीचे लोक सांगत असत. आजकालच्या लोकांना तथाकथित सुशिक्षितपणामुळे या दोन्ही गोष्टी जमत नाही. परिणामी दैवी शक्ती 5-10 वेळा उपयोगी पडल्या तरी त्यांच्यात सुधारणा होण्याऐवजी स्वार्थ वाढतो. कृतज्ञता येण्याऐवजी निष्काळजीपणा वाढतो. अशा वागण्यामुळे दैवी शक्ती किंवा अदृश्य मदतनीस हे नाराज होतात व एकदा काही नाराज झाले की मग हजारो वेळा प्रार्थना करूनही उपयोग होत नाही. म्हणून दैवी शक्तीची सतत प्रार्थना करीत राहायला हवी. मग आपण आपल्याला किती छान सवयी लावल्यात मॅडमनी. लगेच आपण कोणत्याही चांगल्या गोष्टी झाल्या की लगेच प्रत्येकाला थँक्यू म्हणतो, धन्यवाद देतो, कृतज्ञता व्यक्त करतो, कौतुक करतो. म्हणजे त्यामुळे काय होतं, आपण जे काय आपल्या ज्या स्वच्छ, प्रेमळ आणि प्रसन्न भावना आहेत त्या 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 व्यक्तीपर्यंत, त्या शक्तीपर्यंत पोहोचतात. आपल्यासाठी थांबून राहतात आपल्याला मदत करण्यासाठी. त्यामुळे धन्यवादाची शक्ती, धन्यवाद ही एनर्जी खूप मोठी आहे आणि ती आपण सर्वांनी कायम वापरली पाहिजे.
6वं प्रकरण आहे तारक शक्ती मारक शक्ती. मनुष्याच्या मागे तारक शक्ती व मारक शक्ती अशा 2 प्रकारच्या शक्ती असतात. काही माणसांच्या मागे फक्त तारक शक्तीच असतात, परंतु अशा व्यक्ती फारच थोडे असतात. काही व्यक्तींच्या मागे मारक शक्ती असते, असे लोक बरेच असतात. परंतु तारक शक्ती व मारक शक्ती दोन्ही शक्ती असलेले लोकच पूर्ण जगभर राहत असतात, हेच संख्येने जास्त असतात. सर्व धर्मातील धर्मग्रंथांनी या तारक शक्ती व मारक शक्तींची वर्णने विविध नावांनी केलेली आहेत. तरी सुद्धा मानवाला आपल्या मागे काही तारक मारक शक्ती आहेत याची जाणीव नसते व तो आपल्याच भ्रमात वावरत असतो. या प्रकरणात मी तुम्हाला तारक मारक शक्तींची तोंड ओळख करून देणार आहे. तारक शक्ती ही माणसाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करते. परोपकार, दान, ईश्वरी नामस्मरण इत्यादी सन्मार्गाच्या आचरणाने आपल्या मागे तारक शक्ती वाढत जाते व ती सर्व बाजूंनी आपल्याला उपयोगी पडते. बघा, परत आणि आपल्याला परोपकार, दान आणि नामस्मरणाचं महत्व स्वामीजी सांगत आहेत की ह्या गोष्टी आपण सतत आचरणात आणल्या तर आपल्या बरोबर तारक शक्ती उभ्या राहतात. म्हणून सत्कर्म सर्वत्र फळते असे म्हणतात. समजा तुम्ही तुमच्या गावापासून हजारो मैल दूर गेलात. तेथे तुमच्या ओळखीचे कोणीही नाही. अशा वेळी कोणीतरी अपरिचित मनुष्य तुम्हाला उपयोगी पडतो व तो तुमची सर्व सोय करतो. हे असे का घडते ठाऊक आहे का? तुमच्या मागे असलेले आई वडिलांचे आशीर्वाद, सत्पुरुषांचे आशीर्वाद, वृद्ध व्यक्तींचे आशीर्वाद, ईश्वराची कृपा व तुम्ही केलेले दान, परोपकार, पुण्य, ईश्वर भक्ती इत्यादी सर्व मिळून जी शक्ती निर्माण झाली ती शक्ती हे कार्य करीत असते. किती सुंदर बघा त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला कळतं का कुठून आपल्याला हे अनोळखी ठिकाणी अपरिचित मनुष्य येऊन आपल्याला उपयोगी पडतो. या ठिकाणी मला एक माझा अनुभव लगेच सांगावा असं वाटतो की मागच्या रविवारी तुम्हाला सर्वांना माहिती आहे आमच्या घरी लग्न कार्य मुलीचं असल्यामुळं खरेदी चालू आहे. तर खरेदी पण चालू आहे, हॉल बघण्याचंही काम चालू आहे. आम्ही त्या दिवशी 2-3 हॉल बघितले सातारमध्ये, पण आमच्या बजेटमध्ये बसत नव्हते. आता मी संकल्प खूप छान केलेत सगळे, त्यामुळे मला माहिती आहे माझी बिलीफ सिस्टम स्ट्रॉंग आहे. सगळं आपलं व्यवस्थित होणार आहे आपल्या संकल्पाप्रमाणे आणि आपल्या बजेट प्रमाणे. तर हॉल बघायला गेलो, तिसरा हॉल बघायला गेलो. तर त्या ठिकाणी एक व्यक्ती भेटली आणि आम्ही खरंच पहिलेचे 2 पाहिले होते आणि बऱ्याच हॉलच्या तारखा गेल्या होत्या आणि आम्ही त्या दिवशी हे झालो होतं की अरे आपल्या मनासारखं मिळतंय की नाही ह्या भावनेनं तिथं गेलो होतो. पण तिथं तो बघितल्यावर हॉल आवडला, पण याची तरी तारीख रिकामी आहे का ह्या चिंतेत होतो. पण समोरून एक व्यक्ती आली, का कोण जाणे मला वाटलं ही आपल्यासाठी आली आणि ती व्यक्ती आली आणि त्यांना कळालं आम्ही लग्नासाठी हॉल बघतोय. त्यांनी स्वतः इतकी सुंदर माहिती दिली. अहो आमच्या मुलीचं कालच इथं लग्न झालं, आम्हाला सगळ्या सोयी खूप छान मिळाल्या आणि तुम्ही हा हॉल घ्या आणि सगळी हॉल फिरून दाखवला, माहिती सगळी दिली आणि बरोबर आमच्या बजेट मध्येच तो हॉल बसला. आणि त्या व्यक्तीने आम्हाला डेकोरेटरचे नंबर दिले. शिवाय त्या हॉल मालक होते त्यांना स्वतः फोन लावला आणि म्हटले मला ज्या किमतीत हा हॉल मिळालाय हे माझे पाहुणे आहेत आणि त्यांनाही तुम्ही त्याच किमतीत द्या. म्हणजे माझ्या अंगावर शहारे येत होते की अरे ही व्यक्ती पूर्ण अनोळखी, मी पहिल्यांदा बघतेय त्यांना आणि हे मला किती आणि मला हवी तशी मदत करत आहेत. आणि अजून 2-3 प्रकारचे ह्याच्यासाठी फूडसाठी पण केटरर बघून दिले, डेकोरेटर बघून दिले, लग्नपत्रिकासाठी दिले, घोडे वाजवण्यासाठी त्यांनी म्हणजे जणू काही आमचं निम्मं काम त्यांनी एका क्षणातच केलं. म्हणजे इतकं सुंदर वाटलं ना ते की खूप खूप आपण जर खरंच चांगलं काम करत असू ना तर आपल्यासाठी काम करणारी लोक येतात आपल्या समोर. तर तुम्ही चांगल्या ऊर्जेत राहत जा सगळेजण, असं मला यातून सांगायचं आहे. तर बरोबर हा किस्सा नुकताच माझ्या बाबतीत घडल्यामुळे मी तुम्हाला इथं सांगते. सुमारे 20 वर्षापूर्वी मी एक गोष्ट ऐकली होती. ती येथे सांगण्याचा मोह आवरता येत नाही. माझंही तसंच झालं आता की मला ही गोष्ट सांगण्याचा मोह आवरला नाही.
एक स्वामी होते. गुरूंच्या आज्ञेने लोकद्वाराचे कार्य करण्यासाठी ते अमेरिकेला गेले. अमेरिकेत एकही मनुष्य परिचित नव्हता. ते एअरपोर्टवर उतरले. इतक्यात एक अमेरिकन त्यांच्याजवळ आला व त्याने त्याला विचारले, स्वामी, आपण कोठे जाणार आहात? माझा एक मित्र येथे राहतो, त्याच्याकडे जाणार आहे, स्वामींनी स्मित करीत उत्तर दिले. त्या मित्राचे नाव काय? तो एअरपोर्टवर आला आहे काय? त्या गृहस्थाने विचारले. त्याचे नाव मला ठाऊक नाही, पण तो एअरपोर्टवर आला आहे, स्वामींनी उत्तर दिले. कुठे आहे तो? त्या गृहस्थाने विचारले. तो तूच आहेस, स्वामींनी त्याला सांगितले. आणि खरेच तो गृहस्थ त्या स्वामींचा एकनिष्ठ भक्त बनला. आपल्या पाठीमागे जर चांगली शक्ती असेल तर ती कसे कार्य करते ह्या गोष्टीवरून दिसून येते. पूर्वजन्मातील तसेच या जन्मातील वाईट कर्मामुळे एखाद्या व्यक्तीमागील चांगली शक्ती कमी होते व वाईट शक्तीचा प्रभाव मानवी मनावर वाढू लागतो. द्वेष, मत्सर, अहंकार, हट्टीपणा, जिद्द या साऱ्या प्रवृत्ती तुम्ही वाईट शक्तीच्या अधीन झाल्याचे दर्शवितात. बघा, हे दुर्गुण कोणाच्या अंगी असतील तर आपल्याला वाईट शक्तीच्या आपण अधीन झालो आहोत असं समजलं पाहिजे. नाही, हे दुर्गुण आपल्या शरीरातून, मनातून संपूर्णपणे उखडून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काय काय आहे? द्वेष, इतरांचा मत्सर करणं, द्वेष करणं. आपल्याला साधं शेजाऱ्यांनी गाडी घेतली तरी मनात द्वेष निर्माण होतो. अरे, माझ्याकडे नाही आणि यांना मिळालं. तर हा द्वेष हा नाही केला पाहिजे. अरे, किती छान झालं, तुम्ही हे करू शकलात, मी पण कधीतरी करेन, अशी ज्या वेळेला भावना, अशी आपण भावना निर्माण केली पाहिजे. मत्सर नाही केला पाहिजे कोणाचा. अहंकार तर हा सगळ्यात मोठा शत्रू आहे की जो तुम्हाला कधीच पुढे जाऊ शकत नाही. आणि मुक्तीच्या मार्गाने ज्याला जायचं आहे त्यांनी तर अहंकार हा पूर्णपणे उखडून टाकला पाहिजे. हट्टीपणा, आता हट्टीपणा आणि जिद्द या गोष्टी थोड्या फार फरकानं असतात बऱ्याच जणांकडे. तर ते सुद्धा, म्हणजे मला ह्या दोन गोष्टीबद्दल म्हणायचंय की हे आपण सहज ह्या गोष्टी आपण आपल्या मनातून हाकलून देऊ शकतो. हट्टीपणा आणि जिद्द या सुद्धा गोष्टी आपण सर्वांनी फेकून दिल्या पाहिजेत की ज्यामुळे आपल्या वाईट शक्तीच्या आपण अधीन राहणार नाही. जस जशी वाईट कर्मे वाढतात तस तसा मनुष्य दुष्ट शक्तीच्या अधीन होत जातो व असा मनुष्य सन्मार्गाला लागणे कठीण होते. येथे चांगली शक्ती व वाईट शक्ती यांचा संग्राम सुरू होतो. यालाच देव असुर संग्राम असे म्हणतात. बघा, पूर्वी युद्ध कशी व्हायची? रणांगणावर व्हायची, वेगवेगळ्या देशांमध्ये व्हायची. पाहिलं आपण महाभारतामध्ये, महाभारत नव्हे, रामायणामध्ये, की राम आणि ह्याचं रावणाचं युद्ध झालं, दोन वेगवेगळ्या देशांमध्ये झालं. आणि महाभारत हे घराघरातल्याच भावाभावांमध्ये झालं. पण ह्याच देव आणि असुर ज्या आहेत, जे गुण आहेत, देव गुण आणि असुर गुण, या गुणांच्याच त्या लढाया आणि संग्राम असतात. तर यालाच देव आणि असुर संग्राम असे म्हटलेलं आहे. येथे चांगली आणि वाईट शक्ती याचा संग्राम सुरू होतो. तर मला असं सांगायचंय की पूर्वी रामायण हे दोन देशांमध्ये झालं, युद्ध झालं रामायणामध्ये. महाभारतामध्ये घरामध्ये युद्ध झालं, दोन म्हणजे भावाभावांमध्ये, सख्या चुलत भावांमध्ये युद्ध झालं, संग्राम झाला. परंतु आजच्या काळात आपल्या व्यक्तीमध्ये, एका व्यक्तीमध्येच चांगली शक्ती आणि वाईट शक्ती यांचं युद्ध सुरू आहे. आणि हे युद्ध फार भयानक आहे. आणि यासाठी आपल्या चांगल्या शक्ती वाढवणं खूप गरजेचं आहे. आणि या संग्रामात जर आपल्याला सर्वांनाच उतरले, कलियुगामध्ये जे आहे ते सर्वजण या संग्रामामध्ये आहेतच. हे जे देव आणि असुर संग्राम जो आहे, जो चांगल्या आणि वाईट शक्तीचा जो संग्राम आहे, त्याला कलियुगात जन्मलेल्या प्रत्येकाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे युद्ध हे आता आहे, आपलंच आपल्याशी युद्ध आहे. मग ते कसं युद्ध आपण करायचे आणि कशी त्याच्यावरती चांगल्या गुणांची वाईट गुणांवरती कशी मात करायची आहे, हे आता आपल्याला शिकणं फार गरजेचं आहे. त्यासाठी चांगल्या ऊर्जेमध्ये राहत जा, चांगली कार्य करत जा. वाईट शक्ती मनुष्याला वाईट मार्गाकडे खेचते, चांगली शक्ती त्याने चांगले वागावे यासाठी प्रयत्न करते. या युद्धामध्ये बऱ्याच वेळा वाईट शक्तीचा जय होत असतो. कारण वाईट शक्ती निर्माण करण्यासाठी किंवा वाईट शक्तीच्या अधीन होण्यासाठी काही फारसे करावे लागत नाही.
उतारावरून गाडी आपोआप वेगाने खाली जाते. त्याप्रमाणे अधोगतीला जाण्यास फारसे परिश्रम करावे लागत नाहीत. यासाठी आपली सातत्य, साधनेतील सातत्य, चांगल्या विचारातील सातत्य, चांगल्या ग्रुप बरोबरचं सातत्य, ग्रुप कम्युनिकेशन, हे का मॅडम म्हणतात की आपल्याला तुम्ही ग्रुप कम्युनिकेशन मध्ये राहत जा, सतत काहीतरी चांगले मेसेज टाकत जा की जेणेकरून कोणीतरी जागा होईल आणि तो जर खाली खाली जात असेल तर तो आपण त्याला पटकन वरती खेचून घेऊ शकतो. यासाठी उतारावरून गाडी आपोआप वेगाने जाते. त्याप्रमाणे अधोगतीला जाण्यास फारसे परिश्रम करावे लागत नाही. द्वेष, मत्सर, तिरस्कार एवढ्या प्रवृत्ती माणसाला अधोगतीला नेण्यास पुरेशा ठरतात. उलट चांगली शक्ती निर्माण करण्यासाठी खूप कष्ट आणि परिश्रम करावे लागतात. दान करावे लागते, ईश्वरी नामस्मरण करावे लागते, परोपकार करावा लागतो. या गोष्टी वर्षानुवर्षे केल्यावर मग कुठे चांगली शक्ती निर्माण होते. चांगली शक्ती मिळवणे व ती सांभाळणे अवघड असते. बघा, दागिने किती जपून ठेवतो आपण, आपली संपत्ती असते ती किती जपून ठेवतो, मग ती सांभाळणं अवघड असतं. तशाच या चांगल्या शक्ती सुद्धा सांभाळणं हे फार अवघड असतं. आपल्या डोक्यात असतं ना, आपल्या लॉकरमध्ये काय आहे, कुठं आहे, कसं ठेवायचे, जमिनीचे कागदपत्र, इतर कागदपत्र किती काळजीपूर्वक सांभाळतो, त्याच्यासाठी वेळ देतो. तसंच आपल्या शक्ती सांभाळण्यासाठी आपण वेळ देतो का? आपल्याला ज्या इतक्या उत्कृष्ट उच्च दर्जाच्या उच्च चैतन्यामधल्या शक्ती मिळालेल्या आहेत त्या सांभाळण्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे की नाही? आणि तो आपला आपणच दिला पाहिजे. यासाठी दुसऱ्या कोणी वेळ देऊन उपयोग आहे का? आपला स्वतःच्या शक्ती सांभाळण्यासाठी स्वतःच आपण वेळ काढला पाहिजे आणि त्यासाठी आपण रोज नित्य ध्यान केलं पाहिजे. ध्यान हा सर्वात सोपा आणि सुंदर मार्ग आहे आपल्या उच्च चैतन्याला जाण्याचा, आपल्या शक्ती सांभाळण्याचा. वातावरणातील दुष्ट शक्ती तुमची चांगली शक्ती नष्ट करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात. वाईट शक्ती या खूपच क्रियाशील असतात. या वाईट शक्ती तुम्हाला ईश्वराचे नामस्मरण करून देत नाहीत. दान व परोपकार सुद्धा करून देत नाहीत. का मॅडम सतत सांगावं लागतं? धर्म करा, देणगी द्या, हे करा, ते करा, परोपकार करा, इतरांसाठी काम करा, छोट छोट का असे ना इतरांसाठी काम करा. का तर वाईट शक्ती ह्या खूप खूप क्रियाशील असतात, परंतु चांगल्या शक्ती मात्र आपल्याला अंगी बाणवाव्याच लागतात. यासाठी समजा एखादा साधू पुरुषाच्या सांगण्याने जर थोडाफार दानधर्म केलाच तर लगेच आपल्याला फार मोठा मान सन्मान मिळावा ही प्रवृत्ती त्या वाईट शक्ती निर्माण करतात. म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून जरी दानधर्म केला तरी त्यांच्यात अहंकार निर्माण होतो. हा, मी आता दान केलेलं आहे, आता मला फार मोठा मान सन्मान मिळाला पाहिजे. अशा प्रवृत्ती त्या वाईट शक्ती निर्माण करतात. नम्रतेने ईश्वरी कृपा होते. अदृश्य मदतनीस नम्र व्यक्तीला दैव कार्य करतात. म्हणून वाईट शक्ती माणसातील नम्रता प्रथम नष्ट करते. काय करते वाईट शक्ती? पहिली नम्रताच नष्ट करते, नंतर प्रेम नष्ट करतात व स्वार्थ, अहंकार, कंजूषपणा हे दुर्गुण निर्माण करतात. वाईट व दुष्ट शक्तीच्या अधीन झालेले लोक अशांत, अस्वस्थ, दुर्मुखलेले असतात. त्यांना स्वप्नेही भूतांचीच पडतात व बऱ्याच वेळा असे लोक दक्षिण दिशेकडे पाय करून झोपतात. बघा, चुकून जरी कोण झोपत असेल तरी तो बदल करा. दक्षिण दिशेकडे पाय करून झोपू नये. असे म्हणतात की नैऋत्य दिशेकडे दुष्ट शक्तीचे खूप खूप प्रवाह असतात. ते नैऋत्य ते दक्षिण या भागात वाहत असतात. त्यामुळे भूत प्रेतांना वश करण्यासाठी किंवा दुष्ट शक्तींना आपल्या काबूत आणण्यासाठी ज्या साधना केल्या जातात त्या साधना दक्षिण दिशेकडे तोंड करूनच करतात. वाईट शक्ती व दुष्ट शक्तींनी सध्या जगावर खूपच प्रभाव पाडलेला आहे. या वाईट व दुष्ट शक्ती समाजातील मानवता नष्ट करीत आहेत व त्यामुळे जिकडे तिकडे स्वार्थ, व्यापारी वृत्ती, आतंकवाद, छळ, भ्रष्टाचार, हिंसा
अशा दुष्ट प्रवृत्तींची भरमसाठ वाढ झालेली आहे. या दुष्ट शक्तींचा प्रभाव इतका प्रचंड आहे की मनुष्याला रोज कानी कपाळी ओरडून सांगितले की द्वेष करू नको, मत्सर करू नको, तरीही त्याच्यात काहीही बदल घडत नाही. परोपकार करा, दानधर्म करा, प्रेमाने वागा, कुणाला दुःख देऊ नका. या जगातून जाताना एक सिंगल नया पैसा पण तुमच्या बरोबर येणार नाही. मग उगाच भांडणे कशाला? परमेश्वराने या जगात तुम्हाला फक्त 60-70 वर्षे राहण्यासाठी पाठवले आहे. आहे का आपल्या हे डोक्यात की आपल्याला फक्त 60-70 वर्ष इथं राहायचे? आपल्याला असं वाटतं आपण अमर आहे, आपण कायमच इथं राहणार आहे, त्यामुळे अंधाधुंदपणे व्यवहार करत असतो. यातील 20 वर्षे बालवयातील व 20 वर्षे वृद्धापकाळातली वगळली तर राहिलेल्या 30 वर्षात जर चांगले वागलात, इतरांशी कृतज्ञ राहिलात व थोडाफार दानधर्म परोपकार केलात तर बिघडले कुठे? जीवन हे स्वतः आनंदाने जगून इतरांना आनंद देण्यासाठी आहे. जो इतरांना आनंद देत जगतो त्याच्या आयुष्यात त्याला कधीही आनंदाचा उणीव पडत नाही. ईश्वर सर्व बाजूंनी त्याचे रक्षण करतो. उलट जे लोक इतरांना दुःख देतात, पीडा देतात, त्यांच्या नशिबी जन्मोजन्मी तेच येते. बघा, आपल्याला काय वाटतं? बदला घ्यावा, रिवेंज घ्यावा, यांनी असं वागलंय ना, मी पण तसं. लेप झाल्या का मॅडम? आहेत मॅडम आहेत. हा, मग काय प्रॉब्लेम झाला? काय माहिती, बहुतेक कट होते मध्येच. ठीक आहे, ठीक आहे. रेंज पण आहे मला व्यवस्थित. चला चालू करूया परत. आवाज येतोय ना? हो, येतोय मॅडम. हो, जो येतोय येतोय. इतरांना जो इतरांना आनंद देत जगतो त्याच्या आयुष्यात त्याला कधीही आनंदाला उणीव पडत नाही. ईश्वर सर्व बाजूंनी त्याचे रक्षण करतो. उलट जे लोक इतरांना दुःख देतात, पीडा देतात, त्यांच्या नशिबी जन्मोजन्मी तेच येते. कारण पेरावे तसे उगवते, हा ईश्वराच्या दरबारातील न्याय आहे. यासाठी आपण जरी आपल्याशी कोणी वाईट वागलं तरी त्याच प्रकारे त्याला प्रत्युत्तर वागणुकीतून करू नये. वस्तुतः या गोष्टी कोणालाही सहज समजाव्यात इतक्या सोप्या आहेत की नाही? आपण आतापर्यंत वाचलेलं सगळं आपल्याला माहित आहे आणि समजतंय पण, परंतु आपल्या आचरणात किती येतंय? कधी नाही कधी आपलं पण जीभ घसरते, आपलंही वागणं कधीतरी चुकतं, आपल्याही रागावर नियंत्रण राहत नाही, आपलेही विचार कधी कधी बदलतात. तर यासाठी हे परत परत आपल्या कानावर जर पडलं तर आपण ज्या काही थोड्याफार चुका होत आहेत त्या सुद्धा आपण होऊन देणार नाही. परंतु वातावरणात दुष्ट शक्तींचे प्रवाह इतक्या जोराने वाहत आहेत की मनुष्याला एखाद्या भुकेलेल्याला अन्न देण्याचेही सुचत नाही. का आपल्याला असं दुर्बुद्धी होते? का तर वातावरणात दुष्ट शक्तींचे प्रवाहच जोराने वाहत आहेत. म्हणून आपल्यातील चांगल्या शक्ती वाढवल्या तर आपले विचार सुद्धा चांगले होतील आणि वर्तणूक सुद्धा आपली चांगली होईल. सुमारे 100 वर्षापूर्वी मानवाला रेडिओ, टीव्ही इत्यादी अत्याधुनिक उपकरणाविषयी काहीच माहित नव्हते. आज रेडिओ, टीव्ही या गोष्टी सामान्य झाल्या आहेत. आपण तर आजकाल काही ह्या गोष्टी वापरत पण नाही, कारण त्याच्या पुढच्या ऍडव्हान्स सगळ्या गोष्टी आल्यात आणि ते आता वापरतो. आणखी काही वर्षांनी संशोधकांना वस्तू व त्यावरील चांगली वाईट स्पंदने, वातावरणातील चांगल्या वाईट शक्तीचे प्रवाह, चांगल्या शक्तींचे प्रवाह मार्ग व वाईट शक्तीचे प्रवाह मार्ग या सर्व गोष्टी संशोधनाद्वारे कळण्याची शक्यता आहे. म्हणजे सायंटिस्ट हे सगळे शोधून काढतील की वाईट स्पंदनं कशी आहेत, चांगली कशी आहेत आणि ती कोणत्या मार्गाने जात आहेत, येत आहेत.
एवढा विज्ञानाची प्रगती झालेली आहे आणि काही दिवसांनी हे आपल्याला डोळ्यांनी पाहता सुद्धा येणार आहे. अनेक योगी पुरुषांना हे पाहता येतं, परंतु आता ते विज्ञानानं सुद्धा आपल्याला पाहता येणार आहे. दुष्ट शक्ती मानवाला वाईट मार्गाकडे कशा प्रवृत्त करतात, चांगल्या शक्ती मानवाचे रक्षण करण्यासाठी कशा प्रयत्न करतात, या विषयावरील माझे स्वतःचे अनुभव मी काही माझ्या जवळपासच्या माणसांचे अनुभव कथन करीत आहे. तर आपण यातले काही अनुभव घेऊया. स्वामीजी अनुभव सांगतायत की कशा प्रकारे दुष्ट शक्ती आणि चांगल्या शक्ती मानवाचे मदत आणि रक्षण करत असतात. जवळपास 4-5 महिने ठिकठिकाणी प्रवास करून मी नागार्जुन सागरला परत आलो होतो. बऱ्याच दिवसांनी आल्या कारणाने खूप लोक भेटायला आले होते. त्यातील काही परिचित होते तर काही अपरिचित. इतक्यात एक मनुष्य आला व त्याने माझ्या मांडीवर डोके ठेवले. बराच वेळ तो मांडीवरून डोके बाजूला करेना. या व्यक्तीला मी पूर्वी कधी पाहिलेले नसल्याने मी जरा गोंधळलो. जवळजवळ 10 मिनिटे तो मांडीवर डोके ठेवून होता. नंतर बाजूला बसला. त्याने आपली हकीकत सांगायला सुरुवात केली. गेले 6-7 महिने मला खूप मानसिक त्रास होत होता. हा त्रास कसला हे सांगता येत नाही, परंतु सारखं वाटे आपण आत्महत्या करावी. मनाला क्षणभरही विश्रांती नव्हती. आत्महत्या करावी म्हणून कुठली तरी शक्ती माझ्या मनावर प्रचंड दडपण आणत होती. 3 वेळा आत्महत्या करण्यासाठी म्हणून मी डॅमवर गेलो, पण प्रत्येक वेळी आकाशात तुम्ही दिसत व आशीर्वाद मुद्रेने हात करीत लगेच एक अदृश्य शक्ती मला घरापर्यंत खेचत आणायची. बघा काय दिसायचं त्या व्यक्तीला. आत्महत्या करायला गेल्यावर प्रत्येक वेळी आकाशात स्वामी दिसायचे आणि आशीर्वाद मुद्रेने हात करत आहेत आणि ते स्वतः ती शक्ती त्या व्यक्तीला घरापर्यंत खेचून आणत होती. माझ्या मनाची ओढाताण होत होती. एक शक्ती मला खूप छळत होती व आत्महत्या करण्यासाठी माझ्यावर दडपण आणत होती. दुसरी तुमची शक्ती मला आत्महत्येपासून परावृत्त करत होती. या ओढाताणीने मी अगदी व्याकुळ होऊन गेलो व तुम्ही केव्हा येता याची वाट पाहत होतो. तुम्ही आल्याचे कळताच धावत आलो. तुम्हाला नमस्कार करण्यासाठी तुमच्या मांडीवर डोके ठेवले, मात्र तत्क्षणी सारे दडपण कुठल्या कुठे निघून गेले. मनाला अभूतपूर्व शांती प्राप्त झाली. वरील सर्व हकीकत ऐकल्यावर 3 गोष्टी लक्षात येतात. शुभ शक्ती, वाईट शक्ती यांच्यात युद्ध चालू होते. त्यात प्रथम दर्शनी शुभ शक्तीचा विजय झाला. माझ्या रूपाने त्या माणसाचे संरक्षण करून त्याला वाचवून शुभ शक्तीने म्हणजे दैवी शक्तीने त्याला सूचित केले होते की या पुरुषाची कास धर म्हणजे तुझे कल्याण होईल. ही गोष्ट त्याच्या मनावर चांगल्या रीतीने ठसावी म्हणून माझा स्पर्श होताच त्याच्या डोक्यावरील दडपण निघून गेले. हा सर्व अनुभव अदृश्य मदतनीसाने दिला व मला फुकटचा मोठेपणा मिळाला. स्वामी म्हणतात मी याच्यामध्ये काहीही केलं नाही. अदृश्य मदतनीस जे आहेत आपल्याला दिसत नाहीत, परंतु खूप मोठी मदत करतात. तर या मदतनीसांनी स्वामींच्या रूपामध्ये त्या व्यक्तीचं संरक्षण केलं आणि स्वामींकडे जाण्याची आज्ञा केली. म्हणून ते म्हणतात हा सर्व अनुभव अदृश्य मदतनीसांनी केला आणि मला मात्र फुकटचा मोठेपणा मिळाला. आता दुसरा अनुभव आहे. माझ्या आश्रमापासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर तो राहत होता, परंतु तो परत कधीच भेटला नाही. मी त्याला खूप निरोप पाठवले, पण तो कधी आला नाही. याचा अर्थ शेवटी वाईट शक्तीचा विजय झाला. त्यांनी त्याला माझ्याकडे येऊच दिले नाही. सुमारे वर्षभरातच त्याची बदली झाली व तो आणखी दूर निघून गेला. या घटनेला होऊन गेले. त्या माणसाचे काय झाले हे कळायला मार्ग नाही. दैवी शक्ती माणसाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात, तर आसुरी शक्ती माणसाचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतात. द्वेष, मत्सर, अहंकार केल्याने आसुरी शक्तीचे बळ वाढत जाते. उलट शांती, आनंद, प्रेम, परोपकार केल्याने दैवी शक्तीची कृपा होते. त्या माणसाकडे थोडीशी कृतज्ञता बुद्धी असती तर नक्कीच आसुरी शक्तीच्या पाशातून त्याची सुटका झाली असती. बघा कृतज्ञतेचं किती महत्व सांगितलेलं आहे इथं.
पण शेकडा 99% लोकांना असे वाटते की काम झाले ना, मग परत सत्पुरुषाकडे कशाला जा. तर हे पहिल्याच व्यक्तीचं उदाहरण दिले की इथं एवढ्या मोठ्या संकटातून तो वाचलेला असतो. आत्महत्येला परावृत्त करून स्वामींनी त्याला पुढचं मार्गदर्शन केलं, परंतु तो त्यांच्या परत कॉन्टॅक्टमध्ये राहिला नाही आणि तो त्यानंतर त्यांच्याकडे आलाच नाही. मग ह्या ज्या चांगल्या आणि वाईट शक्ती आहेत त्याच्याकडे तेवढी ताकद नव्हती त्या व्यक्तींना हे चांगल्या शक्ती सांभाळण्याची आणि वाईट शक्तींना परावृत्त करण्याची ताकद नव्हती. तर त्यानं स्वामींच्या आश्रयात थोडे दिवस राहायला हवं होतं किंवा मार्गदर्शन घेण्यासाठी स्वामींच्या बरोबर राहायला हवं होतं. पण त्याला कसं वाटलं, झालं आपलं काम, आता परत कशाला जायला पाहिजे, असं समजून तो काही आला नाही. परंतु त्यामुळं ती व्यक्ती फार दूर स्वामींपासून गेली आणि तिचं पुढं काय झालं हे मात्र समजू शकलेलं नाही. तर हे प्रकरण अजून बरंच मोठं आहे. मला वाटते आपण ध्यान घेऊया. सुलक्षणा मॅडम. हो मॅडम, ध्यानच घ्या आता. 5 वाजून 5 मिनिटं झाली ना. 5 वाजले असतील. ओके. हा उद्या घेऊ बाकीचं. हा बाकी उद्या घेऊया.